चैतन्य चरणी चैतन्य चरणी माधार कीर्तन ये
आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीरामम् अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदेवम् श्रोता भक्ता जयाचा जन्मनामार्थ झाला जयाने सदा केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार या ब्रह्मचैतन्यमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की मंगलमूर्ती मोरया कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय 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 रघुवीर समर्थ। माझ्या परम भाग्याने आणि सद्गुरूंच्या कृपेने अर्थातच संयोजकांच्या प्रेमामुळे विघ्नहर्ता गणेश मंदिरामध्ये चतुर्थीच्या औचित्याच्या योगामुळे माझ्या वाट्याला आलेली याची सायंकाळी कीर्तन सेवा संयोजकांच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो की आपण ही सेवा करायला संधी दिली त्यामुळे संयोजकांना सर्वप्रथम कृतज्ञतापूर्वक वंदन। आपण सर्व देवतुल्य मायबाप श्रोते आपल्या प्रत्येकाच्या हृदयस्थ परमात्म्याला सादर वंदन करतो। कृतीने शक्य नसलं तरी मनाने भावनेने आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो। प्रत्यक्ष मंगलमूर्तीला गणरायांना समोरच विराजमान असलेल्या आमच्या पंढरीनाथ परमात्म्याला माझ्या सद्गुरूंना प्रार्थना करतो की आजची सेवा त्यांनी त्यांच्या चरणी रुजू करून घ्या। पवारसाहेब कांबळे साहेब माझा परम भाग्य आहे की माझ्या संप्रदायातले माझ्या सर्व जीवाभावाचे प्रेमळ साधक आज या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी मी याच शब्दासाठी उपस्थित आहे। एरवी त्यांनी मला सांप्रदायिक कीर्तनात पाहिलेलं असतं। परमेश्वराच्या पांडुरंगाच्या आणि सद्गुरूंच्या कृपेने दोन्ही सेवा सद्गुरू याच जन्मात करून घेत आहेत। जेव्हा सांप्रदायिक सेवेत असतात तेव्हा पेटाबाजून वेगळ्या पद्धतीची कीर्तन सेवा असते, तिची धाटणी वेगळी आहे। आणि आज नारदीय कीर्तन ज्याला आपण म्हणतो हरिदासी कीर्तन असंही म्हटलं जातं त्या पठडीतलं हे कीर्तन 3 साथीदारांचं मिळून मी 2 साथीदार म्हणत नाही आम्ही एकमेकांचे साथीदार असतो या 3 साथीदारांचं मिळून हे कीर्तन वेळेशी मर्यादा पाळून आपल्याला जेवढं अभंगाचं पूर्वरंगामध्ये चिंतन करता येईल थोडं चिंतन करूया। विश्ववंद्य जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा हा अभंग एका शब्दात अभंग पाहूया आणि जेवढा उपलब्ध वेळ एवढा वेळ त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न यथामती म्हणजे भक्ताच्या मतीप्रमाणे करूया। तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून सांगताय नमो आदि रूपा ओंकार स्वरूपा
विश्वाचिया रूपा मायवा तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ तेणे सुखी राहू सर्वदा तुझी श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन सर्व होणे जाणे तुझे आणि अंतिम चरणात तुकोबाराय सांगतात तुका म्हणे तेथे नाही निरूपण तुका म्हणे तेथे नाही निरूपण स्तवावे नवल नवलानी पंढरीनाथ भगवान मंगलमूर्ती थोडी पार्श्वभूमी सांगतो. गाथ्यात हा अभंग अनेकदा सापडत एक शेपक अभंगात सापडतो. सकल संत गाथा जर आपण अभ्यासली तर त्यातही अभंग हा मिळतो. पार्श्वभूमी अशी आहे, आधी एका मिनिटात सांगायची झाली. तुकोबाराय तुमच्या माझ्यासारखं आधी प्रापंचिक जीवन जगत होते. पेढी होती स्वतःची, सावकारकी होती, शेती होती, व्यापार होता. एक एक पूर्ण होत गेलं. म्हणजे मी नेहमी वर्णन असं करतो की तुकोबांच्या जीवनात खरं काहीच उणं नव्हतं, पण केवळ तुकोबा म्हणूनच त्यांनी सहन केलं. नंतर एक एक पूर्ण होत गेलं. आई वडिलांचं छत्र हरपलं, वडील बंधू सावजी निघून गेले तीर्थयात्रेला आणि सगळी प्रपंचाची जबाबदारी वयाच्या 13व्या वर्षी मी गादीवरची जबाबदारी मी सांगतोय. आमचा मुलगा पवार साहेब 8वी नीट होईल की नाही माहित नाही 13व्या वर्षी. आणि चरित्र काढून पहा, पांगारकरांचं बाबा काढून पहा, महिपती बाबांचं काढून पहा. 13व्या वर्षी पेढीवर बसलेले तुकोबा ज्या पद्धतीने मोडी लिपीमध्ये ते हिशोब लिहून काढायचे, बाकीच्या सावकारांनी तोंडात बोटं घातली की हा मुलगा लिंबू कसे बसतो. माझ्यासारखं शाळेत नव्हतं जावं लागलं. थेट तिथंच कृपा स्वरूप होता. उगाच विश्ववंद्य जगद्गुरु आम्ही म्हणत नाही, भावनेच्या भरात नाही गळ्यात माळे म्हणून. हा इतका श्रद्धेचा भाग. आणि अचानक एक परिवर्तन तुकोबांच्या जीवनात घडलं. तुकोबांच्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा आले आणि कोणाबरोबर आले असतील? संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या बरोबर. नामदेवे गेले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे सांगितले काम करावे कवित्व वावले निमित्त होणे. तुकोबांना सांगितलं याच्यामुळे अभंग सांगायचं. तुकोबा म्हणले पांडुरंग काही चेष्टा करताय का? मी आजपर्यंत कधी अभंग सांगितले नाही. पांडुरंग म्हणतात माझी आज्ञा होऊन कर. आणि मग तुकोबांच्या खूप बोलण्यासारखे मी वेळेची मर्यादेवरून पुढे जायचं. मग मी एवढंच सांगतो, तुकोबांच्या मुखातनं अभंग बाहेर पडायला लागले. आम्हाला लिहावे लागतात, रात्र जागून ते यमक जुळवावं लागतं. आणि तुकोबांचा शब्दांवरचा अधिकार किती मोठा असेल. आम्हा घरी गण शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू शब्दची आमच्या जीवीचे जीवन शब्दे वाटो धन जन लोका. अशी तुकोबांची शब्दांवरची पकड होती. मी ते नेहमी कल्पना करतो महाराज की एखादा शब्द तुकोबांच्या समोर हात जोडून उभारत असेल, तुकोबा एका अभंगात तरी मला वापरा, माझा आयुष्याचं सार्थक होईल, एक तरी मला कुठे एका अभंगात घ्या ना. कारण तुकोबांच्या मुखातून तो शब्द बाहेर पडला की शब्दही पावन झाला. आणि मग सगळ्यांनी कौतुक करायला सुरुवात केलं. तुकोबा कमाल आहे तुमची. माझ्यासारखा सगळं कॉलर टाईप केलीस ती. तुकोबा तरी म्हणाले, तरी तो कवित्व म्हणाले हे कोणी नवे माझी वाणी पदरीची माझी या युक्तीचा नवे हा प्रकार मज विश्वंभर ओरली. हा तुकोबांचा आणि माझ्याचा फरक आहे. म्हणून जगद्गुरु सोडून नाही आम्हाला नुसतं गुरु पण कोणी म्हणतात. कारण सगळं आम्ही करतोय. तुकोबा म्हणले पांडुरंग माझ्याकडनं करून घेतात म्हणून तुकोबांवर कृपाच वेगळी होती. आम्ही म्हणतो फक्त की साळुंकी बोले मंजुळ ध्वनी आणि बोलविता ध्वनी वेगळाची, पण तुकोबांना हे अनुभवता येत होतं. आणि तुकोबांनी मंगलाचरणाचा जो पहिला अभंग केला अशी पार्श्वभूमी सांगतो हा अभंग होता. शब्द आपल्याला पुन्हा लक्षात राहून देतो. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाचिया रूपा मायवा. याचं कारणच मुळात तोच माय आणि तोच बाप. कारण सगळं जगच त्याच्यापासून निर्माण झाले. उत्पत्तीच जगाची व्युत्पत्ती आणि उत्पत्ती पूर्णपणे मंगल मूर्तीपासून झाले, ओंकारापासून झाले.
अ, ओ आणि म 3 अक्षरांपासून ओम अक्षर आहे. पण ओम अक्षर सुद्धा मंत्र आहे. एकतर आपल्याकडे संस्कृत सुभाषित आहे, बोलायला वेळ नाही. पण अमंत्रम अक्षरम नास्ति नास्ति मूल मनौषधम अयोग्य पुरुषम नास्ति योजकस्तत्र दुर्लभः म्हणतात. अमंत्रम अक्षरम नास्ति, एक अक्षर सुद्धा मंत्र नाही होऊ शकत असं नाहीये. आपल्या भाषेमध्ये काय सामर्थ्य आहे. माऊली उगाच नाही म्हणाले अमृतात ही पैजा जीव. माझा मराठीचा बोलू कौतुक आहे. आम्हाला एक बरं वाटत लागलंय की मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने तरी ज्ञानेश्वरी कैलाना हात लावतो. एरवी कधी येत नाही ते पण म्हणतात नाही अमृतात एक पैजा जिंकी म्हटलंय बरं का माऊली. हरकत नाही, त्या निमित्ताने कळलं आमच्या शिक्षण क्षेत्रातले प्राध्यापक त्या ज्ञानेश्वरीला हात लावतात. काय कमी गंमत सोडून देऊ देते. आणि मग त्या अभंगामधनं तुकाराम महाराज मंगलमूर्तींचं वर्णन करतात की नमो आदि रूपा. माऊलींनी तेच तर केले. ओम नमोची आद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या. तो आद्य आहे, त्याच्यापासून सगळं झालेलं आहे. ओंकार प्रधान रूप गणेश नारळीय कीर्तनात आज असतो तरी गळ्यात ती माळ संप्रदाय विसरून गेलो. सांप्रदायिक सारे महाराज आपल्या कुठे जातात जात आणि अशी सात संगत असते आज गप्पत वेगळी असते. याही अभंगात कसं येते ओहा गजानन मायमा. आई आणि वडील दोघांची भूमिका कुटुंबात ठरलेली आहे. संस्कार आई करते आणि वडील शिस्तीत मुलगा वाढतोय ना मुलगी वाढते ना याचं काम करते. पवार साहेब मला एकाने प्रश्न विचारला होता, दिगंबरजींना माहिती आहे मला त्याचं उत्तर मी काय दिलं. मला वाटते का एवढे सगळे संप्रदाय भारताच्या भूमीवर आहेत, वारकरी संप्रदाय एवढा मोठा का होत गेला आणि आजही मोठा होत चाललाय. कारण काय म्हटलं ज्या कुटुंबामध्ये आई आणि वडील दोघे कार्यक्षम असतात तोच फक्त संप्रदाय किंवा तोच फक्त परिवार मोठा होतो. मला वाटते म्हणजे आणि मग उदाहरण दिलं म्हटलं आम्ही ज्ञानोबा माऊली म्हणतो. ज्ञानेश्वर माऊली ती माऊली आहे. सौम्य भाषेत आम्हाला समजून देत संस्कार करते. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माऊलींची ही भाषा आहे. तुकाराम महाराजांना आम्ही काय म्हणतो तुको बा. हे बा आहेत आमचे. चुकले ना तर मऊ मेणावनी आम्ही विष्णुदास आहे पण कठोर वचनाचं भेदो आहे. भले तरी देऊन कासायची लंगी होती पण नाठाळ कोणी भेटला माझ्यावर काठी आणायला कमी नाही सोटा मारू म्हणते. आता लक्षात आलं असेल आई पण आहे वडील पण आहेत म्हणून आमचा संप्रदाय एवढा बरोबर पुढे चालला. आता लक्षात येईल की आम्हाला तुकोबाराय म्हणतात की गजानन हा आमचा कोण आहे मायबाप आहे. कारण विश्वाची उत्पत्तीच त्याच्यापासून झाली म्हणून ती माय पण आहे. सगळ्यांना सांभाळून संस्कार देत देत पुढे नेणारा सुद्धा गजाननच असल्यामुळे विश्वाची या रूपा माय बापा. आता विश्वाची या रूपा वगैरे सांगण्याला वेळ नाही पूर्ण पण मी एक नक्कीच सांगेन की संपूर्ण विश्व त्या अ उ म अक्षरात
आपल्याला सर्वांना कल्पना आहे, आकार चरण युगल, उकार उदर विषाद, मकार महामंडल मस्तकाकारे, हे तिन्ही एक वटले, जे दशब्द ब्रह्म कवळले, ते या श्री कृपा गुरु कृपा नव्हे. आता लक्षात येईल, अ उ आणि म 3 अक्षरे एकत्र आली की जगाची उत्पत्ती झाली. उत्पत्ती पण तिथेच आहे, स्थिती पण तिथेच आहे आणि लय जो जगाचा आहे तोही तिथेच आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघांची उत्पत्ती अ उ म या ओंकारातून झाली. म्हणून गणरायाला स्तवन करायला तुकोबांनी सुरुवात केली. परत आपल्याला कळलं. दुसऱ्या चरणात म्हणाले, ते बराबर थोडा आढावा घेत जातो. तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ, तेणे सुखी राहू सर्वकाळ. अरे तुझे गुण आम्ही गाणार आहोत, पण तुकोबा म्हणतात तुझिया सत्तेने, माझ्यासारखा कीर्तन जरा 4 झाली की लगेच सांगतो आपण करतो बरं का. महाराज मला एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला, डोक्यावर फेटा का बांधतात किंवा पगडी, नारदे कीर्तन पगडी आहे समजा, का घालतात? त्यांना म्हटलं कीर्तनाच्या गादीवर उभं राहिल्यावर तरी 2 तास तो अहंकार असं वर नको यायला, मी करतोय. तो दाबण्यासाठी म्हटलं फेटा बांधलेला आहे. तिला समजेल असं उत्तर आहे, पण खरं समजून इतकी भावना आहे. निदान त्या 2 तासात तरी तो अहंकार खाली राहू देतो, नको वर यायला, मी कीर्तनकार आहे. त्यांनी ठरवलं तरच होणार आहे. तुझिया सत्तेने तुझे गुण कर. साले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिविण. वृक्षाची पान हवे ज्याची सत्ता राहिली, अहंकार म्हणतो कोठे म्हणतो. आता लक्षात येईल, हे ज्या दिवशी समजलं त्या दिवशी अध्यात्मात आम्ही पुढे गेलो. आणि म्हणून तुकोबाला तर सरळ सांगतात मंगलमूर्ती, आणि तुझिया सत्तेने तुझे गुण कर. तुझेच गुण गाणार आहोत. कसे गाणार आहोत? तुझ्या सत्तेनेच गाणार आहोत. तू आम्हाला कृपा आमच्यावर केलीस, तू आम्हाला जर ती शक्ती ते सामर्थ्य दिलंस तर तुझ्या सत्तेने तुझे गुण. आणि त्याचे गुण गायल्यावर परिणाम काय होणार आहे? फलश्रुती काय? तेणे सुखी राहू सर्व काळ. सर्व काळ आम्ही जर सुखी राहावं असं वाटत असेल तर त्याच्या सत्तेने मिळालेलं सामर्थ्य त्याच्या स्तवनासाठीच वापरावं. तर ही वाणी आम्ही आमच्या नको त्या कामासाठी दिवसभर वापरतच असतो. थोडंसं स्पष्ट सांगतो, आपण सगळे अधिकारी आहात. आपल्या संप्रदायाच्या मंडळींना वेगळं सांगायचीच गरज नाही. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणतरी का म्हणते माऊली? एकदा मुखात हरिनाम बसलं, दुसऱ्याची निंदा नाराजगी येणंच शक्य नाही. माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज तर फार स्पष्ट बोलायचे. ते म्हणायचे, कोणाची निंदा करण्यात आयुष्यात वेळ घालवू नका, त्याच्याऐवजी नामस्मरणाचा वेळ वाढवा. त्याची निंदा करून तुम्हाला काय मिळणार आहे? त्याच्याऐवजी नामस्मरण वाढवा, त्याचा नक्की लाभ. आता लक्षात येईल की तुझ्या सत्तेने आम्ही तुझे गुण गातोय याची जाणीव तुकोबांनी स्वतःच्या मनाला नाही करून दिली बरं का. हा एक गैरसमज आहे अनेकांनी की तुकोबा स्वतःला सांगतात. तुकोबांना सांगण्याची गरजच नव्हती. तुकिता तुळणीसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवली. तुकाराम महाराज ब्रह्माचीच ज्याची तुलना आपण करतो, त्यांना स्वतःला सांगण्याची गरज नव्हती. हे हे माझे वाचे गोड नाम तुकोबाचे. आपल्याला काय वाटतं? तुकोबा स्वतःच्या वाचेला सांगतात. लेकी बोले सुने लागे, त्यांना सांगण्याची गरजच नव्हती. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नावाचा घेतल असे ही ज्या तुकोबांची अवस्था झाली होती, त्यांना घेई माझे वाचे म्हणायची गरजच उरली नव्हती. जागृती स्वप्नी पांडुरंग अशी ज्यांची अवस्था झाली होती. आणि दुसरे मज नाही आता, नेमिलिया चित्ता पासून या पांडुरंग ज्यांनी पांडुरंग म्हणजे जागृती स्वप्नी पांडुरंग, त्यांना स्वतःला सांगायची गरजच नव्हती. माझ्यासारख्या जड जीवाला उपदेश करण्यासाठी सांगितलं, हे हे माझे वाचे गोड नाम विठोबा. तुकोबा जेव्हा म्हणतायत की तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ, तेने सुखी राहू सर्व काळ, तुकोबाने स्वतःला नाही सांगितलेले, माझ्यासारख्या जड जीवाला बजावलंय की तुला सर्व काळ जर सुखी राहायचं असेल, आणि सर्व काळचा अर्थही सांगतो आणि मग पुढे जातो. कारण अनेकांना म्हणतात की सर्व काळ म्हणजे नेहमी, सदा सर्वदा योग तुझा घडावा. आपण श्लोक सगळ्यांचा पाठ आहे. सदा आणि सर्वदा का म्हटलं असेल? अनेक जण म्हणतात समानार्थी शब्द आहेत. नाहीये समानार्थी. सदा म्हणजे सतत, पण सर्वदा
याचा अर्थ कोणतीही अवस्था असेल, शौच अशौच, पवित्र अपवित्र, निद्रावस्था जागृतावस्था, प्रत्येक स्थितीमध्ये जर ते करत असो ते सर्व काय. उदाहरण सांगू आपल्याला. माळकरी सदासाठी असतो का सर्व काळासाठी असतो? तो सदा सर्व काळासाठी. पुरावा देतो, माझा ऐकूच नका. मी तर नेहमी सांगतो, कीर्तनकारांचा आमच्या ऐकू नका. संत शिरोमणी नामदेव महाराजांना डोळ्यासमोर आणा. काळ वेळ नसे नाम संकीर्तनी, उच्च नीच योनी हे नसे, धरा नाम कंठी सदा सर्व काळ. आले ना दोन शब्द. मग हा गोपाळ सांभाळ. त्या गोपाळाने मला सदैव सांभाळावं असं वाटत असेल तर धरा नाम कंठी सदा सर्व काळ. नामदेव महाराज सुद्धा सांगतात, नामदेव राय आम्हाला सांगतात की सदा आणि सर्व काळ. सदैव तर कराच, पण सर्व काळ. ते पुढे जाण्यापूर्वी एकच वाक्य सांगतो, आपण सगळे आध्यात्मिक क्षेत्रात आपण विश्वास ठेवा. शास्त्रज्ञ असलेली एक व्यक्ती, मी आता गाडीवरनं नाव नाही सांगत, कीर्तन संपलं त्यांना उत्सुक त्यांना जरूर मी सांगेन. पुण्यात त्यांचं पूर्वी होतं वास्तव्य, आता ते भरपूर फिरतात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम राष्ट्रपती असताना मिसाईल मॅन ज्यांना म्हणायचे, अशांना विदाऊट अपॉइंटमेंट भेटण्याचा अधिकार असलेला महान शास्त्रज्ञ. सतत भागवताच्या शिवाय काही चिंतन नाही, सतत भगवंताचं चिंतन. माझ्यावर विश्वास ठेवा, गळ्यात माळ आहे, गादीवर उभा आहे, प्रत्यक्ष गणाऱ्यांसमोर उभा आहे. दिवसभरात फक्त 22 मिनिटं गरवारे साहेब ते झोपतात, फक्त 22 मिनिटं. आम्ही 22 तास झोपलो तरी म्हटलं थोडी झोप येतेच, गरवाने थांबले झोपतो. ते म्हणतात ती योगनिद्रा असणं आवश्यक आहे. आणि माहिती म्हणून सांगतो, सतत त्यांच्या मनामध्ये केवळ आणि केवळ भगवत चिंतनाशिवाय दुसरं काहीच नाही. शास्त्रज्ञ असून सुद्धा भागवताच्या काही श्लोकांच्या आधारे अनेकांवर त्यांनी उपचार केले. आणि कॅन्सर सकट, जबाबदारी ती गादीवर उभा आहे तरी सांगतो, कॅन्सर सकट अनेक रोग तरी बरे. ते उलट भारतात कमी असतात. अशी माणसं आहेत ना आजही. आपल्याला वाटतं 450 वर्षापूर्वी तुकोबा तुमचा काळ गेला. तुकोबांचा आशीर्वाद मिळालेले आजही आहेत. तुकोबा पुढच्या चरणात भराभर जाऊया, कारण वेळ पूर्वरेला आपण मिळणार नाही, आख्यान थोडं मोठं आहे. तुकोबा पुढच्या 3ऱ्या चरणात म्हणतात, तुची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन सर्व होणे जाणे. ते पाठवलेलं का बरवे होणे जाणे असे काही ठिकाणी लिहिलेले आहे. सर्व होणे जाणे तुझी आहे. तुची श्रोता वक्ता, आणि बोलणारा सुद्धा तूच आहे, ऐकणाराही तूच आहे. पण तू एकदा बोलायला लागलास की गणराया तो डोळ्यात अंजन आहे. अंजन काय थोडं समजून घेऊया. शिक्षक आणि आई लहानपणी आपल्या डोळ्यात अंजन घातलं नसतं तर आपली पावलं मंदिरात वळली नसती. आपली आई आणि आपले शिक्षक लहानपणी झणझणीत अंजन मिळाले की डोळ्यात घालायचे. आता दुर्दैव आहे, पांडवन साहेब आता अंजन घालण्याचे तरतुदीच बंद झाल्या, काय बोलायचंच नाही. मी एवढ्यासाठी सांगतोय, काय होतं हे अंजन घातल्यावर. माऊलींची पहिल्या अध्यात्मी ओवी काढून पहा. का डोळ्यासी अंजन भेटे, मग देवे दृष्टीस फाटा फुटे, वास पाहिजे ते प्रकटे महान. एकदा डोळ्यात अंजन आलं, काम झालं. रस्ताच दिसतो, आणि कुठला रस्ता? इथून कुठे गावाला जायचा रस्ता नाही. मला नेमकं कुठे अध्यात्माची वाटचाल करायची आपोआप दिसतं. म्हणून गुरुकृपांजन पायो मेरे भाई. आपल्याला माहिती आहे संतांचा हिंदीतला देखील तो अभंग आहे. यास फक्त शब्दात सांगतो, कारण आख्यान आपल्याला पूर्ण करायचं. मी एवढ्यासाठी सांगतो की हा अंजन घालणारा तूच आहेस, श्रोताही तूच आहेस, वक्ताही तूच आहेस, बोलणाराही तू. कारण हृदयस्थ तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी कामू विषयावर तो आहे ना, तोच बोलतोय, ऐकणाराही तूच आहे. माझ्या एका प्राध्यापक मित्राला सांगितलं होतं, मी आता सुद्धा परवा स्वतःबद्दल जर सांगतोय, दिगंबरजीने ऐकलंय तो कार्यक्रम. लोकशाही चॅनलवर जेव्हा मी वारीबद्दल आषाढीबद्दल बोलत होतो, मी तेच सांगितलं, वारीमध्ये आमची वारकरी मंडळी जेव्हा पाया पडतात ना, तेव्हा वय नाही बघत, सांपत्तिक स्थिती नाही बघत, स्त्री आहे का पुरुष नाही बघत, समोर कोणी आलं की नमस्कार काय करतात? माऊली म्हणूनच नमस्कार. भगवान पांडुरंग परमात्मा आधीच्या अवतारात कोण होते आपल्याला सर्वांना माहिती आहे. द्वारकेची मूर्ती आधी भीमाची. भगवान कृष्ण कन्हैया होता, तो नटखट होता. गोकुळातला लीला ऐकतो आपण नेहमी काल्याच्या कीर्तनात. तो नटखट आहे, कोणाच्या रूपाने येईल माहित नाही ना.
एखाद्या वयोवृद्ध माणसाच्या रूपाने येईल किंवा बालकृष्ण एवढासा छोटा म्हणून येईल, सगळे पाया पडतील माऊली माऊली म्हणून. मी जर म्हटलं लहान मुलगा याला काय मी पाया पडू, दर्शनाला मी अभागी ठरेल की दर्शन द्यायला भगवंत आला होता आणि माझं दर्शन झालं. सगळे भेद संपतात अशी परिस्थिती. तूची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन, सांगणाराही तूच आहेस, ऐकणाराही तूच आहेस. याला अद्वैत अवस्था म्हणतात आणि अद्वैतवाद आमच्या संप्रदायाचा पाया आहे. म्हणून तो तुकोबांना मागणं उलट मारायला लागलं. मागणी परत प्रकरणात अभंग काढा तुकोबांच्या काव्यात. अद्वैती तो माझे नाही समाधान, हो हे चरण सेवा तुझी. त्याच्यात तिसरा चरण आहे ना, तो जास्त महत्वाचा आहे. देव भक्त पण सुखाचा सोहळा, हे निराळा दारी. आणि तुकोबा मागणं मागताना सुद्धा राहुलत नाही म्हणून सांगतो. आमच्यासारखा येतो एकदा चतुर्थीला, इथून चतुर्थी संपली की पुढच्या महिन्यात पुन्हा गणपतीचं दर्शन. पण मागणं मागितल्याशिवाय काही सोडत नाही. आणि तुकोबा आहे मागणं पांडुरंगाकडे, त्याला मागायला काय उघड होतं. पण काही मागणे हे अनुचित वडिलांची रीत जाणत असे, ज्यांची परंपरा आहे, ज्यांचं उत्तर होतं ते देखील या अभंगामध्ये काय म्हणते. अद्वैत तो माझे नाही समाधानामध्ये, तुका म्हणे तुझे आहे हे सकळ, पुणे एके काळे देईल. तुझंच आहे पांडुरंगा, कधीतरी मला ते तुला जेव्हा वाटेल तेव्हा. आम्ही आत्ताच ते म्हणतो. मागणं सुद्धा कसं मागितलंय बघा, तुझंच आहे सगळं, पण काय मागितलंय, मला देवभक्तीचा आनंद मिळू दे हे मागितलंय. तसं इथे ते एवढंच म्हणताय की अंजन माझ्या डोळ्यात एकदा घातलंच तू, की तूच श्रोत आहे, तू वक्ताय, मला कळायला लागलं. मी नाही बोलत आहे, तूच बोलवून घेतोय. जे जे संप्रदायातले जुने आहेत ना, त्यांना कल्पना असेल. अनेकदा आपण जातात एखाद्या ठिकाणी भजनाच्या कार्यक्रमाला गेलो की आपल्याला डोक्यात असतं हा अभंग म्हणूया. आपल्यापैकी अनेकांनी हा अनुभव घेतला असेल की प्रत्यक्ष तिथे बसलं, पेटी हातात एक वाजवणारे कोणी असतील अशा याच्यासारखे, डोक्यात एक अभंग घेऊन आलेलो असतो, पण मुखातनं वेगळाच अभंग बाहेर पडायला सुरुवात होते. नाही हा म्हणूया, त्याच्यामध्ये हा म्हणूया. अनेकदा अनुभव पण घेतला असेल, कारण त्याला जे ऐकायचं असेल ना पांडुरंग परमात्म्याला, तोच अभंग येतो. आपण नाही ठरवलं. मी तर त्याही पलीकडे जाऊन सांगतो, पवार साहेबांनी मला या ठिकाणी 6:30 कीर्तनाला उभं सांगणं हे माझ्या प्रारंभात माझ्या जन्मापूर्वी लिहिलेलं. मी ठरवलं असतं नाही यायचं तरी माझ्या हातात काही नाही हो. सर्व होणे जाणे तुझी आहे आणि तूची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन, सर्व होणे जाणे तुझी हाती. किंवा ज्याला आपण काय म्हणू, सगळंच त्याला श्रेय दिलं. मी अंतिम चरण फक्त या अभंगाचा सांगतो आणि आपण आख्यानाकडे वळूया. मंगलमूर्तीला फार पुढची अनुभूती सांगताय, त्याला अद्वैत अवस्था म्हणताय. तुका म्हणे तेथे नाही मी तू पण, तुका म्हणे तेथे नाही मी तू पण, तुका म्हणे तेथे नाही मी तू पण, स्तवा देते गवत. अरे पुढे कोणाचं स्तवन करायचं, तू आणि मी वेगळा कुठे. अहम ब्रह्मास्मी तत्त्वम असि याची अनुभूती आधी मला. अरे गणपती राया, तू आणि मी तर वेगळे कुठे राहिले. कुणी कोणाचं स्तवन करायचं मला. आजच्या चतुर्थीला पूर्वरंग थांबवताना मी एवढंच म्हणेन, गणरायांना प्रार्थना करूया. सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी नक्की करेन, गणराया आमच्या तुकोबांसारखा अधिकार असणंच शक्य नाही. आम्ही पामर आहोत, पण तुकोबांचा अभंग आणि तुकोबांचं नाव आमच्या मुखात आलंय म्हणून तरी आमच्याकडे जरा दयाबुद्धी बघ. निदान त्यांचं नाव घेते म्हणून, कारण गणपती बाप्पाला माहितीये तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. तुकोबांना नाही घाबरायचं, नावाला सुद्धा घाबरायचं. गणराय तुला भीतीचा प्रश्न नाही, पण तू कृपा नक्की करू शकतोस. आम्ही तुकोबांचं नाव घेतलंय, आमच्यावर कृपा दृष्टी ठेव आणि फक्त मस्तकावर हात ठेवून तथास्तु असं म्हण. मग आम्हाला देखील तुझी श्रोता बघता ज्ञानासी अंजन कळेल, सर्व होणे जाणे तुझी हाती हेही कळेल. आणि तुझ्या सत्तेने तुझे गुण गावे सतत आमच्याकडनं असं त्याचे गुण गाणं होईल, गुणगान करणं होईल. एवढीच प्रार्थना त्यांच्या चरणाशी करूया. पूर्वरंग संपल्यावर मुद्दाम संप्रदायाच्या मंडळाच्या सांगतो, या कीर्तनात एक खूप छान आनंद असतो. उत्तर रंग जेव्हा सुरू होईल तेव्हा आख्यानात एक कथा असते आणि आज जाणीवपूर्वक सांगतो, आधी थोडंसं वेगळ्या डोळ्यासमोर होतं.
पण दोन कारणासाठी मी एक आख्यान निवडणार आहे. ते आमच्या वारकरी संप्रदायातल्या फार मोठ्या संतांचं चरित्र आहे. दोन कारणासाठी सांगतोय. आता जे शेवटी तुकोबाराय म्हणाले की तुका म्हणे तेथे नाही मी तू पण स्तवावे ते कवण कवणा लागी, अशी अवस्था ज्यांची झाली होती, त्यांच्या परिवाराची अशी अवस्था झाली होती, ते आख्यान. आणि समोर प्रत्यक्ष इथे पांडुरंग परमात्माच आहेत, प्रति पंढरपूरच आहे आपल्या समोर, प्रति आळंदी आहे. त्यामुळे गणरायांचं स्तवन करायचं पूर्व रंगात आणि उत्तर रंगात आख्यान जे ऐकायचं ते गणरायांच्या कृपेने पांडुरंगाची कृपा मिळवण्यासाठी. म्हणजे आमच्या संप्रदायाच्या सगळ्या मंडळींना आमच्या इथला विषय लक्षात येईल. मूळ अभंगामध्ये तुकोबारायचे म्हणतात, नमो आदिरूपा ओंकार स्वरूप, नमो आदिरूपा ओंकार स्वरूप, नमो भीष्माची नाही मी